सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठासमोर आज सुनावणी होणार आहे। आरक्षणाबाबत आज ओबीसींची बाजू मांडली जाणार आहे। ओबीसी आरक्षणावरील वाद हा 50% मर्यादेचा भंग आहे। बाठी आयोगाचा चुकीचा अर्थ आणि निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची शक्यता या सगळ्यांवर न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला थेट इशारा दिलेला होता। 50%च्या वर आरक्षण देऊ नका, नाहीतर निवडणूकच थांबवू असा स्पष्ट इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे आता आज काय नेमकी सुनावणी होतीये, सुनावणीमध्ये काय निर्देश दिले जातात, या प्रकरणामध्ये काही अनपेक्षित निकाल येऊ शकतो अशी सुद्धा शक्यता आहे। तेव्हा या प्रकरणातल्या मुख्य तक्रारदार ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे संपूर्ण घडामोडीकडे सर्वांचं लक्ष आहे, विशेषतः राजकीय वर्तुळाचं। खरं तर निवडणुकांमध्ये जोरदार तयारीमध्ये सगळेच राजकीय पक्ष सध्या व्यग्र आहेत, मात्र सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीकडे सुद्धा बारीक लक्ष ठेवून आहेत। मुळात आता राज्य सरकारने या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जी काही बाब सांगितलेली आहे की बांटीय आयोगाच्या पूर्वी नेमकं आरक्षण कसं होतं आणि बांटीय आयोगाच्या नंतरचं आरक्षण कशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे, तर या दोघांची आकडेवारी उद्या मेहरबान कोर्टासमोर ठेवल्या जाणार आहे। त्यातनं आरक्षणाची प्रक्रिया ही 50%च्या पुढे जी काही जात आहे, त्यामध्ये मुख्यतः सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला होता 22/8/2022च्या पूर्वीचा, की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की 50%च्या पुढे आरक्षण जायला नको, आणि आता 16/9/2025 रोजी सांगितलं की मागच्या पद्धतीने निवडणुका घेण्यात यावे, याचा जो काही अन्वयार्थ लावण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे आता प्रथमदर्शनी आपल्याला मोठा घोळ झालेला दिसून येत आहे। दिल्लीमध्ये या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपण थेट जाऊया उर्वशीकडे। उर्वशी, आज अत्यंत महत्त्वाची ही सुनावणी आहे। येणाऱ्या निवडणुकांवर खरं तर टांगती तलवार आहे आणि म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांचं अगदी बारकाईने लक्ष आहे। काय काय नेमक्या घडामोडी अपेक्षित आहेत? आज कोर्टामध्ये किती वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे? नक्कीच सुनावणी आता जे आहे लंचच्या पहिले होते का हे बघणं गरजेचं आहे, पण खूप महत्त्वाची सुनावणी आहे अनुपमा, कारण की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एका ठिकाणी सुरू झाल्या आहेत, त्याचा जो एक प्रोसेस आहे तो सुरू झाला आहे। त्या दरम्यान आता जे आहे याचिकाकर्ता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेत आणि त्यांचं हे सांगणं आहे की कशा प्रकाराने काही अशा जागा आहेत जिथे ओबीसीचा जो 50%चा आरक्षण जो एक कोर्टानेच आदेश दिलेला त्याचं उल्लंघन होत आहे, आणि म्हणूनच ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेत। आणि मागच्या एका केसमध्ये असंच होऊन 200 वरती असे ओबीसी कॅन्डिडेट्स होते ज्यांचं आरक्षण रद्द झालेलं, त्यांचं कॅन्डिडेचर रद्द झालेलं, त्याच लक्षात घेऊन आता 4500 असे कॅन्डिडेट्स आहे आणि त्यांचं आरक्षण धोक्यात आहे असं याचिकाकर्ता यांचं सांगणं आहे। ज्या प्रकाराने 6 मेला सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था जे मागच्या 3 ते 4 वर्षापासून जे लांबले जात आहेत ते लवकरात लवकर व्हावे असं कुठे ना कुठे एक आदेश दिलेलं राज्य सरकारला, राज्य निवडणुकाला। त्यानंतर यंत्रणा बसवली गेली, मात्र कुठे ना कुठे राज्य निवडणूक आणि बरोबरच राज्य सरकार यांनी उल्लंघन केलं आहे। ज्या के कृष्णनाथन यांचं एक खंडपीठाने ज्या प्रकाराने एक आदेश दिलेलं 50% आरक्षण, ओबीसी आरक्षण, ते कुठे ना कुठे त्याचं उल्लंघन होत आहे असं याचिकाकर्ता यांचं सांगणं आहे। आणि त्यात वेगळे असे जिल्हे आहेत ज्यात 50 पेक्षा आरक्षण जे जास्त आहे आणि ते धोक्यात होऊ शकतं, त्याच म्हणूनच सुनावणी महत्त्वाची आहे। मागच्या सुनावणीत कोर्टाने हेही सांगितलेलं की जर राज्य सरकार आणि निवडणुकाने ऐकलं नाही, राज्य निवडणुकाने, तर कुठे ना कुठे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जे सुरू आहेत ते बंद होऊ शकतात, आणि म्हणूनच ही सुनावणी खूप ते लांबले जातात, ते परत जे थांबवू शकतात, आणि म्हणूनच ही सुनावणी महत्त्वाची आहे। अगदी उर्वशी, जरूर या सर्व दिल्लीतल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया आणि आणखी माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।